अनेक काम आपण करत असतो. जसं आज आपण छत्री वाटप घेतलेला आहे. प्रत्येक वर्षी गुणगौरव सोहळा हा करतच असतो आणि जे कधी आपल्याला मार्क मिळाले नसतात म्हणजे 90% 95% त्या मुलांचा आपण हा सत्कार करत असतो. पण हे करत असताना खरंच मनापासून मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो म्हणजे अनेक माझ्यासोबत मंचावर बसले कितीतरी नावं घ्यायला लागतील की ज्यांना मोठी मोठी आमिषं होती, सगळं काही होतं, पण उद्धव साहेबांना सोडून गेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेले नाही. जसे आपण सगळे आणि पाहताना हे पण बघायला मिळतं की ज्या लोकांना सगळं काही आम्ही दिलं, अगदी मंत्रीपद असो सगळं काही असो, ते पळाले, निर्लज्ज झाले, पक्ष बदलून झाले, गद्दार झाले. कोणी मर्सिडीज ठोकाव, कोणी आपण आता गेले 2-3 दिवस बघतोय चड्डीमध्ये न्याय घालली नवीन महाराष्ट्रात फिरत आहे. म्हणजे मी तर पहिलंच बोललो त्या दिवशी मला प्रेसवाल्याने विचारलं की कोणीतरी बुक्का मारला त्याला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. काल मला प्रेसवाल्याने विचारलं की आदित्यजी तुम्हाला काय वाटतं, एक तो सिगरेट फुकटतो आमदार बसलाय बाजूला, पैशाची बॅग आहे, काय कारवाई झाली की नाही झाली पाहिजे. तुला बाकीची कारवाई सोडा, जसे चड्डीमध्ये मध्ये दिसत आहेत अश्लीलतेची कारवाई पहिले त्यांच्यावर झाली पाहिजे. अश्लील दृश्य आपल्यासमोर ते दुसरे टॉवेल घालून ओम भट स्वाहा ओम काय म्हणजे टाचली की. पण हे सगळं होत असताना हे जे जोडपं आहे माधुरी योगेशजी आहे, मला माहिती आहे त्यांना नुसतं आमिष दाखवली गेली नाही, आमिष तर दाखवली गेलीच. फंड देतो, पैसे देतो, धमक्या पण आल्या, खोट्या केसेस पण टाकले गेल्या, सगळं काही झालं, पण ते वाकले नाही, ते झुकले नाही. आपल्याला आठवत असेल मध्यंतरीच्या काळात उद्धवसाहेब इथे एका प्रवचनाला देखील आलेले गुरु येऊन गेले तिथे आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या ऑफिसला पण आलं, आपल्या सगळ्यांची भेट दिली आणि हेच ना प्रेम असतं, हेच ना नातं बोलतं, त्यालाच नातं बोलतात. सगळं काही असताना, सत्ता असताना, सरकार असताना सगळेच उंची करतात, पण जेव्हा हातात काही नसतं ते जे सोबत राहतात त्यालाच खरं नातं बोलतात. मला वाटतं हे नातं काही कदाचित आज आपल्याला वाटत असेल की आज आपल्याकडे महापालिकेत सत्ता नाही, उद्या येणार. कदाचित आपल्याला वाटत असेल की फंड नाही आपल्याकडे आता काम करायला आणि ती सत्य परिस्थिती लोकांना पण माहिती, आपल्याला पण माहिती आहे. पण जेवढाही आपण प्रयत्न करू, मी आपल्याला पण सांगितलं, योगेशजीने पण सांगितलं की स्वतः उद्धव साहेब आमदार आहेत, त्यांच्याकडून पण फंड घेऊ. मी काय बर्लीचा फंड इथे बोलू शकत नाही कारण माझा फंड 5 पदार्थात जातो, पण निश्चितपणे ते करूच. पण एक नक्की आहे की वारा ज्या दिशेने वाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, नुसतं मुंबईत नाही तर महाराष्ट्रात हे दिसायला लागलेलं आहे की सरकार प्रत्येक पावलात उघडं पडत आहे. म्हणूनच ते सगळी धडपड सुरू झाली. 2 भाऊ एकत्र येणार मार्ग आहेत, निवडणूकच पुढे ढकलून देणार असं ऐकायला आलं. जेवढी भीती मनात बसते, जेवढी भीती मनात बसते. जागा क्रमांक 25 मध्ये आदित्य ठाकरे आज आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांनी आज वॉर्ड नंबर 25 मध्ये आज ते आलेले होते आणि आज शिवसंवाद मेळावा होता. म्हणजे फक्त आणि फक्त वॉर्ड नंबर 25 ही जनता होती, त्याच्यामध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख असे सगळे आपले पदाधिकारी होते. पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन होतं ते आमच्या साहेबांना करायचं होतं, ते त्यांनी आज केलं. मला असं वाटतं तुम्ही पहिल्यापासून प्रोग्रामला असाल, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाजा लोकांचा आला असेल किती लोक असतील ते. तुम्ही बघितलं असेल हॉल हा भरलेला होता. मला वाटतं किती लोक होते, 700-800च्या वरती लोक होती, कारण बाहेर पण लोक उभी होती. आणि छत्री वाटप प्रोग्राम पण आहे, तसंच आमचा सिनियर सिटीजनचा पण त्यांचा पण सत्कार आम्ही केला. आणि 27 तारखेला उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वीचा गुणगौरव समारंभ आम्ही ठेवला. विद्यार्थी पण सन्मान केला तुम्ही? हां, ते 90च्या वरती जे विद्यार्थी होते 92%, 93%, त्यांचा मान सन्मान आम्ही साहेबांच्या हस्ते केला. बीएमसीचे चुनाव तयारी तुमची कशी आहे? उद्या घ्या, आम्ही एका पायावर रेडी आहेत. त्यांनी कधीही घेतलं तरी तुम्हाला आज सांगते, ठासून सांगते की इकडे माधुरी भोईर हीच निवडून येणार.